लक्षवेधी क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर गंगापूर पारेषण लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, अजितानंद एमएससीबीचा गंगापूर उपविभाग आहे. याच्यानंतर तुमची इतकं लोड आहे तिथल्या कर्मचाऱ्यांवर आणि ग्राहकांवर, त्याचे विभाजन करण्याची गरज आहे. सर, माझा प्रस्ताव असा आहे, एमएससीबीने सुद्धा तो रेकमेंड केलेला आहे की गंगापूर उपविभागाचं विभाजन करून ऍक्च्युअली वाळूज नावाचा एक आपला उपविभाग करावा म्हणून, आणि वाळूजचे ऍक्च्युअली विभाजन करून रांजणगाव हे करावं म्हणून. तर आपण यावर काय कारवाई करणार? आणि आजच्या आज घोषणा झाली तर बरं होईल सर. कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा एलएक्यूला किंवा लक्षवेधीला आपण उत्तर दिलं, पॉझिटिव्ह दिलेले. हे सभागृह पॉझिटिव्ह कामकाज करण्याकरता आहे. त्यामुळे माननीय सतीश चव्हाणजींनी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय योग्य आहे. गंगापूर उपविभागामध्ये सध्या ग्राहकांची संख्या 80,000 आहे आणि आपल्याकडे जी काही विभाजनाची निकष आपण दिले आहेत त्यात 60,000च्या वर गेले की आपण विभाजन करतो. ग्रामीण उपविभाग विभाजनाकरता 60,000च्या वर, नवीन उपविभाग निर्मिती करता 30,000च्या वर, ग्रामीण शाखा कार्यालय विभाजनाकरता 15,000च्या वर आणि नवीन ग्रामीण शाखा कार्यालयाकरता 7,500च्या वर. तर आपण जी मागणी केली आहे ही सर्व निकषात बसते आहे. त्याच्यामुळे गंगापूर उपविभाग जो आहे त्याचं विभाजन केलं जाईल, ज्याच्यामध्ये गंगापूर उपविभाग 32,119 कनेक्शन तिकडे असतील. वाळूज नवीन उपविभाग केला जाईल जिथे 48,308 अशा प्रकारचे ग्राहक राहतील. दुसरी आपण जी मागणी केली आहे वाळूज शाखा, याचं देखील विभाजन केलं जाईल आणि यापैकी वाळूजमध्ये 9,728 तर रांजणगाव नवीन जे शाखा कार्यालय आहे तिथे 14,367 अशा प्रकारचे ग्राहक असतील. पुढच्या 15 दिवसामध्ये या विभाजनाची कारवाई पूर्ण केली जाईल.